मॅग्नेटिक मटेरियल्समध्ये डाया, पॅरा आणि फेरोमॅग्नेटिझम हा एक कॉन्सेप्च्युअल आणि हाय वेटेज टॉपिक आहे. इथं आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यावं लागेल की डायमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम आणि फेरोमॅग्नेटिझम काय असतं, फेरो आणि पॅरा कसं वेगळं असतं, क्युरी टेम्परेचर काय असतं, क्युरी टेम्परेचरचा वरती काय होतं, क्युरी टेम्परेचरचा खाली काय होतं, त्याचा ग्राफ कसा असतो. भरपूर सारे कॉन्सेप्ट आणि प्रश्न आपण बघणार आहोत. पटकन वही पेन घेऊन बस, कारण आता मजा येणार आहे. आपण एकदम बेसिक पासून सुरू करू. आणि सगळ्यात पहिले मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचंय की मॅग्नेटायझेशनचा अर्थ कळतो का तुम्हाला? एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये मॅग्नेटायझेशन येणं म्हणजे काय? सर, एखाद्या मॅग्नेटिक मटेरियलला जर आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर ती मॅग्नेटिक फील्ड आहे ना त्या मटेरियलच्या आतमध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी इंड्यूस करते, बरोबर आहे. आणि त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो मॅग्नेटायझेशन. त्याला कशाने दाखवतो आपण? एक टर्म आहे, त्या टर्मला मी आय म्हणतो. आय म्हणजे काय असतं सर? तुम्हाला हे बेसिक माहिती असेल की आयचा अर्थ असतो इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन, बरोबर आहे. यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलाय. या छोट्या मोठ्या ज्या टर्म्स आहेत, ससेप्टिबिलिटी, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन वगैरे, तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल जर कन्फ्युजन असेल तर. आयला कसं लिहिता तुम्ही? सर, आयला आपण लिहितो बेटा, आय इज इक्वल टू असतो मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम, बरोबर आहे. ओके सर. आता जर तुम्ही बघितलं, तुम्हाला एक गोष्ट येईल. काय येईल सर? की जर एखादं मॅग्नेटिक मटेरियल आपण घेतलं तर त्या मॅग्नेटिक मटेरियलमध्ये भरपूर सारे असे डायपोल्स असतात. हे तुम्हाला माहिती आहे का? की जे रॅन्डमली ओरिएंटेड असतात. याची कल्पना आहे का तुम्हाला? हो सर, आम्हाला कल्पना आहे. ठीक आहे. आणि जर रॅन्डमली ओरिएंटेड असतील तर त्यांचा डायपोल मोमेंट, नेट डायपोल मोमेंट किती असेल? 0 असेल. बघा मी काय सांगतो. सध्या इथे कुठल्याही प्रकारची एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड नाहीये, ठीक आहे. त्यामुळे याचा जो नेट डायपोल मोमेंट आहे, मॅग्नेटिक डायपोल जो आहे नेट, तो किती आहे सर? तो 0 आहे. आणि जर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट 0 आहे तर इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन किती झाली सर? 0 झाली. काहीच प्रॉब्लेम नाहीये. एक क्लास आहे, क्लासमध्ये भरपूर सारे विद्यार्थी आहेत, ते बडबड करतायत. क्लासला काही शिक्षक नाहीये, त्या क्लासमध्ये शिस्त सुद्धा नाहीये. शिक्षक म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आणि नेट डायपोल मोमेंट म्हणजे क्लासची शिस्त, ठीक आहे. पण आता काय होतं ना सर, आता टीचर येतात बेटा. आता टीचर येतात आणि जसे टीचर येतात तुला माहिती तू काय करतो है ना? जे काही बडबड असेल ती बाजूला ठेवून लगेच वही हातात घ्यायचं नाटक करतो. तर आता इथे काय होतं, जसं माझ्याकडे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आली, म्हणजे आता इथे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावतो मी. आणि त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आपण कसं लिहितो सर? त्याला लिहितो आपण μ0 इंटू एच. एच काय सर? एचला आपण मॅग्नेटायझिंग फोर्स म्हणतो है ना, किंवा मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी पण म्हणतो. हे तुम्हाला माहिती आहे ना. आता तर प्रत्येक डायपोलची काय इच्छा असते आयुष्यात? त्या डायपोलची ही इच्छा असते की कसं बसं मी इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेने अलाइन करावं. बघा, हे डायपोल सध्या कसे अलाइंड आहे सर? तर हा साऊथ पोल आहे, हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे, हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे, नॉर्थ पोल आहे. डायपोलला हे आवडत नाही. डायपोलला काय आवडतं? डायपोलला हे आवडतं, चांगल्या विद्यार्थ्यांना हे आवडतं की जसे शिक्षक म्हणतील तसं करायचं. याचा अर्थ या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला फॉलो करायचं. म्हणजे काय सर? असं जातात बेटा ते. हा, एखादे काही विद्यार्थी असे असतील, पण ओव्हरऑल जी मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे आता ती अशी झालेली आहे, डायपोल्सनी स्वतःला अलाइन करून घेतलेली आहे. म्हणजे सर आता एक इंटरनल मॅग्नेटिक फील्ड आलेली आहे. आणि जी इंटरनल मॅग्नेटिक फील्ड आहे त्याला आपण कसं लिहितो? बघा, आता जर मला नेट मॅग्नेटिक फील्ड लिहायची आहे, नेट मॅग्नेटिक फील्डला कसं लिहिता येईल? नेट मॅग्नेटिक फील्डला सर आपण लिहितो, पटपट लिहू आपण याला, इंटरनल मॅग्नेटिक फील्ड प्लस एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, बरोबर आहे. ओके सर. इंटरनल मॅग्नेटिक फील्डला कसं लिहिता येतं? तर त्याला लिहितो आपण μ0 इंटू आय, हे बेसिक आहे, प्लस एक्सटर्नलला μ0 इंटू एच. जर बेटा मी इथून μ0 कॉमन काढला तर मला येईल आय प्लस एच. आणि थोडा जरी तू विद्यार्थी सिन्सिअर असशील तर तुला हे माहिती असेल, काय माहिती असेल सर? आयला लिहितो आपण झीटा इंटू काय लिहितो? एच. म्हणजे याला असं येतं बघा, हे μ0 एच आणि झीटा प्लस 1. हे एक्सप्रेशन तुम्हाला माहिती पाहिजे. हे कसलं एक्सप्रेशन आहे सर? हे नेट मॅग्नेटिक फील्डचं एक्सप्रेशन आहे. एखादं मटेरियल मॅग्नेटाइज झालं याचा अर्थ काय? याचा अर्थ त्याची मॅग्नेटिक फील्ड आहे ना एक्सटर्नल पेक्षा वाढली. ही जी आहे ना बेटा, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड पेक्षा त्याची मॅग्नेटिक फील्ड वाढली. म्हणजे मला काय म्हणायचंय, हे जे डायपोल आहेत ना, याच्या आतमधले डायपोल हे याच्या अलॉंग काय झाले? याच्या अलॉंग तयार झाले बेटा. म्हणजे याच्या अलॉंग त्यांनी डायरेक्शन घेतली. म्हणजे मी असं म्हणतो की हा जो ससेप्टिबिलिटी आहे, हा जो झीटा आहे, झीटा, हा झीटा जर ग्रेटर दॅन 1 असेल,
है ना, ग्रेटर दॅन 1 म्हणण्यापेक्षा ग्रेटर दॅन 0 असेल. हा जर ग्रेटर दॅन 0 आहे सर, तर नेट मॅग्नेटिक फील्ड ही जी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे बघा, ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे, तर नेट मॅग्नेटिक फील्ड एक्सटर्नल पेक्षा जास्त असेल. मग असे मटेरियल्स ज्यांचा हा जो झीटा आहे तो ग्रेटर दॅन 0 असतो किंवा त्यांचे डायपोल्स या डायरेक्शनला अलाइन होतात, त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो बेटा पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक. दोघांमध्ये काय फरक आहे सगळं डिटेलमध्ये बघू. मी आधी एकदा वरवर सांगतोय, आलं लक्षात. हे शहाणे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, पण असतात काही आगाऊ विद्यार्थी. आगाऊ विद्यार्थी काय करतात, जे शिक्षक म्हणतात त्याच्या एकदम उलट करतात, है ना. म्हणजे काही विद्यार्थी असे होतील, मग काही असे होतील सर, है ना, विरुद्ध दिशेला. सर जे सांगतायत, मॅडम जे सांगतायत त्याच्या विरुद्ध करणार सर मी, है ना. मग विरुद्ध केल्यावर काय होतं, विरुद्ध केल्यावर आपण काय म्हणू शकतो, तर अशा वेळेस बेटा यांचा जो झीटा आहे तो काय असतो सर, लेस दॅन 0 असतो. आणि हा जर लेस दॅन 0 असला तर काय होतं, लेस दॅन 0चा अर्थ असा होतो की जी नेट मॅग्नेटिक फील्ड आहे ना, नेट मॅग्नेटिक फील्ड, कारण लेस दॅन 0 म्हणजे हा 1 पेक्षा कमी, म्हणजे नेट मॅग्नेटिक फील्ड ही छोटी होऊन जाते एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड पेक्षा. आलं लक्षात, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड पेक्षा छोटी झाली, कारण सर यांनी काय केलं, यांनी विरुद्ध दिशेला त्याच्या मॅग्नेटिक डायपोलला अलाइन केलं, फील्डच्या विरुद्ध दिशेला. आणि हे कुठले मटेरियल आहे सर, हे असं करणारे जे मटेरियल आहे बेटा, असं करणारे जे मटेरियल आहे ना, त्याला आपण म्हणतो डायामॅग्नेटिक मटेरियल, डायामॅग्नेटिक. ठीक आहे. आणि वरचे कोण होते सर, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक. अजून सांगतो तुला, आपण एकदम मस्त सगळ्या गोष्टी समजून घेऊ पटपट. ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची दिशा काय, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची दिशा कशी होती, अशी दिशा होती. ठीक आहे ना. आता जी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड त्याला मी असं करू शकतो का, असं म्हणू शकतो का, हा नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल. अरे म्हणू शकतो की नाही, हो सर म्हणू शकता तुम्ही. का, कारण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अशी आहे बेटा. ओके. जर मी बघितलं की याच्या आतमधले जे पोल्स आहेत ते कसे आहेत, याच्या आतमध्ये जर तुम्ही बघितलं, या डायपोलला आपण बघू, या डायपोलला, हे डायपोल कसं आहे सर, साऊथ टू नॉर्थ आहे, म्हणजे हा साऊथ टू नॉर्थ आहे. हा पण कसा आहे सर, हा बेटा हा कसा आहे, साऊथ टू नॉर्थ आहे. याचा अर्थ तुम्हाला कळतो का, तुम्हाला एक कळत असेल की एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये आणि या मॅग्नेटिक मटेरियल मध्ये अट्रॅक्शन होते. इथे काय होतंय सर, इथे या दोघांमध्ये होते अट्रॅक्शन. आलं लक्षात. चांगले विद्यार्थी हे टीचर्सला आवडतात, है ना, म्हणून त्यांच्यामध्ये एक अट्रॅक्शन असतं. ओके सर, ओके सर. आणि तसं जर तुम्ही बघायला गेले, इथे काय सर, तर इथे असं आहे बेटा, मध्ये हा साऊथ पोल झाला आणि हा नॉर्थ पोल झाला, बरोबर आहे. साऊथ टू नॉर्थ असते मॅग्नेटिक डायपोल, कसा असतो, साऊथ टू नॉर्थ असतो. मग हा साऊथ टू नॉर्थ झाला सर, आणि आज पण जी मॅग्नेटिक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड त्याची दिशा कशी आहे, त्याची दिशा अशी आहे NS, आणि ही आहे बेटा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. आता जर विद्यार्थ्यांमध्ये चांगले गुण नसतील तर शिक्षकांना ते विद्यार्थी आवडत नाही, आणि विद्यार्थ्यांना पण शिक्षक आवडत नाही. का, कारण ते त्यांना अभ्यास करायला लावतात म्हणून. म्हणजे यांच्यामध्ये काय होतं बेटा, यांच्यामध्ये होतं रिपल्शन. काय होतं सर, रिपल्शन. इथपर्यंत तुला कहाणी कळाली का, एकदम व्यवस्थित कळालं असेल. काही डाऊट आहे याच्यामध्ये सर, काहीच डाऊट नाही. हा, चांगले विद्यार्थी जिथे मॅग्नेटिक डायपोल्स जे आहे ते फील्डच्या दिशेने अलाइन करतात, त्याला आपण म्हणतो पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक, आणि दुसरे काय असतात, डायमॅग्नेटिक. थोडं आपण डिटेलमध्ये जाऊ. डायमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये डायपोल मोमेंट येते की नाही येत, की कशी येते ते बघू. तर डाया म्हणजे 2. ठीक आहे ना. डायामध्ये एक असतं बेटा पेयर्ड इलेक्ट्रॉन्स असतात, पेयर्ड इलेक्ट्रॉन्स. आपण हे बघू की डायमॅग्नेटिझम मध्ये रिपल्शन का होतं. तर पेयर्ड इलेक्ट्रॉनचा अर्थ काय सर, पेयर्ड इलेक्ट्रॉन्स म्हणजे इवन इलेक्ट्रॉन्स असतात याच्याकडे, जसं बघ 2 असतील, 4 असतील, 6 असतील, 8 असतील, वगैरे वगैरे. आता पेयर्ड इलेक्ट्रॉन जे आहेत, जसं तुम्ही त्याला कसं रिप्रेझेंट करतात केमिस्ट्रीमध्ये, असं रिप्रेझेंट करतात. तर मी काय करतो, एखादा मॅग्नेटिक डायपोल मध्ये पेयर्ड इलेक्ट्रॉन दाखवायचा प्रयत्न करतो. आता इलेक्ट्रॉन कसा असतो ना, इलेक्ट्रॉन हा चक्कर मारत असतो न्यूक्लियसच्या अवतीभोवती. म्हणजे मी म्हणतो हे इलेक्ट्रॉनचं मोशन आहे, आणि हा जो दुसरा इलेक्ट्रॉन असेल, जो त्याचा पेयर्ड इलेक्ट्रॉन आहे, तो असा करत असेल बेटा, कारण हे यांचं अपोजिट असतं, बरोबर आहे. अपोजिटली ते रिव्हॉल्व करतात. जर तुम्ही करंटची डायरेक्शन बघितली सर, करंटची डायरेक्शन, तर करंटची डायरेक्शन इलेक्ट्रॉनच्या मोशनच्या अपोजिट डायरेक्शनला असते. म्हणजे इथे करंट असा येईल आणि इथे करंट कसा येईल सर, असा येईल. आता जर तुम्ही एक गोष्ट लक्ष द्या की इथे मॅग्नेटिक डायपोल कसं येणार आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कशी आहे. तुम्ही राईट हँड थंब रूल लावा, राईट हँड थंब रूल लावला की आतमध्ये हात जातोय बघा मला, आतमध्ये. म्हणजे सर अशी मॅग्नेटिक फील्ड आहे, अशी मॅग्नेटिक फील्ड म्हणजे इथे नॉर्थ पोल आहे बेटा आणि इथे साऊथ पोल आहे. मॅग्नेटिक फील्डची ही दिशा आहे, ही मॅग्नेटिक फील्ड आहे.
ओके सर, ओके. त्याच पद्धतीने जर इथे बघायला गेलो तर इथे अशी अशी या दिशेला येईल, या दिशेला म्हणजे अशी मॅग्नेटिक फील्ड आहे. मग सर ही अशी मॅग्नेटिक फील्ड आली आणि इथे काय झाली सर, इथे आता माझ्याकडे नॉर्थ पोल आणि इथे साऊथ पोल तयार झाला. जर तुम्हाला दिसत असेल तर हे दोन्ही जे मॅग्नेटिक डायपोल आहेत ना ते एकमेकाला कॅन्सल करतात. आलं का लक्षात? मी असं लिहितो बघा, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जी आहे किंवा एम जो आहे फॉर ॲटम साठी जो एम आहे तो किती आहे सर, 0 आहे. म्हणजे डायमॅग्नेटिक मध्ये कुठल्याही प्रकारचा डायपोल मोमेंट एक्झिस्ट करत नाही. ओके सर. हे कधी आहे सर, हे कधी आहे सांगा बरं. हे बेटा हे तेव्हा आहे जेव्हा एक्सटर्नल फील्ड काय सर, 0 आहे. एक्सटर्नल फील्ड लावली का मी, नाही लावली. आता एक्सटर्नल फील्ड लावल्यावर काय होतं, एक्सटर्नल फील्ड लावल्यावर काय होतं बघा, जसं मी एक्सटर्नल फील्ड लावली अशी, तर एक्सटर्नल फील्ड लावल्यावर तुम्हाला लेन्झेस लॉ माहिती आहे का, EMI झाला असेल तुमचा, तर एक लेन्झेस लॉ आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये की एक्सटर्नल फील्ड काय करेल ना, एक्सटर्नल फील्ड जर तुम्ही बघायला गेलं तर ते काय करेल, हे बघा हे दोन्ही असे असे होते. आधी हे इलेक्ट्रॉन कसे मूव्ह करत होते सर, आधी करंटची डायरेक्शन अशी आहे, आता करंटची डायरेक्शन उलटी होऊन जाईल. का बरं उलटी होऊन जाईल सांगेल मी तुम्हाला. करंटची डायरेक्शन उलटी झाली, का बरं उलटी झाली, कारण की आता जे आहे ना बेटा, आता मॅग्नेटिक फील्ड या दिशेला अशी मॅग्नेटिक फील्ड आहे बरोबर, हे बी एक्सटर्नल आहे तुमचं. तर आतमधली या साईडची मॅग्नेटिक फील्ड वाढवायला प्रयत्न करते, मॅग्नेटिक फ्लक्स वाढतोय. मॅग्नेटिक फ्लक्स वाढत असेल तर मॅग्नेटिक फ्लक्स कमी करायचा प्रयत्न करेल, म्हणजे लेन्झेस लॉ नुसार असा करंट इंड्यूस होईल अपोजिट सेन्समध्ये. ठीक आहे ना, असा करंट दोघांमध्ये असाही करंट असा करंट इंड्यूस होणार आहे. याचा पण जो हा करंट आहे ना हा वाढेल. का बरं वाढेल सर, कारण इथे सुद्धा मॅग्नेटिक फील्ड या साईडची वाढायला लागली बरं का. मग हा काय करतो, कमी करायचा प्रयत्न करतो. कमी करायचा प्रयत्न कसा करेल, अँटी क्लॉकवाईज करंट वाढून. ठीक आहे, मग आता हे दोघं कसे ऍक्ट करतील बघा, हे दोघं असे ऍक्ट करतील की आता इथे बनणार आहे साऊथ पोल, इथे नॉर्थ पोल, कारण मॅग्नेटिक फील्ड या दिशेला आता ही मॅग्नेटिक फील्ड आहे बेटा, आणि इथे पण काय बनेल सर, साऊथ आणि नॉर्थ. आता तुम्हाला दिसलं का, काय दिसलं सर, की आता जो एम आहे ॲटमचा जो एम आहे ना आता तो नॉट इक्वल टू 0 आहे. म्हणजे आता एक मॅग्नेटिक डायपोल आलेला आहे, त्याला मॅग्नेटिक डायपोल आलेला आहे. आणि इथे काय सर, इथे एक्सटर्नल फील्ड तर नॉन 0 आहे आणि इथे काय होतं बेटा, रिपल्शन व्हायला लागलं. तुला दिसतंय का रिपल्शन, नॉर्थ मध्ये काय होतं सर, रिपल्शन होतं. हा कन्सेप्ट आहे पॅरामॅग्नेटिकचा. ठीक आहे, म्हणून पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स काय करतात सर, रिपेल करतात. ओके सर, ओके. अच्छा, दुसरी गोष्ट अजून एक महत्वाचे, काही काही गोष्टी महत्वाच्या आहेत. काय महत्वाच्या आहेत, जर तू बघायला गेलं बेटा तर हे कारण रिपेल करतात, हे रिपेल करतात याचा अर्थ कसे जातील, हे रिपेल करतात म्हणजे सर हे नाही का, हे या दिशेला मूव्ह करतील बरोबर आहे, या दिशेला मूव्ह करतील. हा नॉर्थ आहे आणि हा नॉर्थ आहे, ह्याला रिपेल करेल बरोबर. आता मला सांग, इथे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग आहे का इकडे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग आहे का इकडे स्ट्रॉंग आहे. या मॅग्नेटमुळे इथे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग आहे, इथे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग आहे का इथे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग आहे. तर निश्चितपणे जी मॅग्नेटिक फील्ड आहे ना ते इथे स्ट्रॉंग आहे. म्हणजे जर तुला मी नीट दाखवायचं म्हटलं तर हे माझ्याकडे नॉर्थ साऊथ आहे बेटा, ही मॅग्नेटिक फील्ड आहे, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि हे आपलं मटेरियल होतं. यांनी काय केले, याला असे डायपोल ओरिएंट करून टाकले यांनी. ठीक आहे, असे डायपोल ओरिएंट केल्यामुळे याच्यावर जो फोर्स आहे ना तो फोर्सची दिशा ही आहे. याचा अर्थ हे जे मटेरियल आहे ना, हे मटेरियल कसं जातं, तर डायमॅग्नेटिक मटेरियल मूव्स फ्रॉम स्ट्रॉंग टू वीक मॅग्नेटिक फील्ड. स्ट्रॉंग टू वीक, जी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे सर, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जर तुम्ही बघायला गेले तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इथे जास्त असेल, इथे कमी असेल, इथे अजून कमी असेल. पण हा कसा चालला सर, हा या दिशेने चालला कारण रिपल्शन व्हायला लागलं बेटा, म्हणून स्ट्रॉंग टू वीक असा डायरेक्ट MCQ विचारतात. आला लक्षात सर पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय, हा तर पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट असा आहे, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की हे लोक जे आहेत डायमॅग्नेटिक वाला जो परिवार आहे तो रिपेल करतो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला. तर जर तुम्हाला कोणी विचारलं की मॅग्नेटिक फील्डची डायग्राम कशी होईल, तर हे माझ्याकडे डायमॅग्नेटिक सबस्टन्स आहे. ठीक आहे ना, तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला अशी काहीतरी दिसेल. ठीक आहे, बाहेर याच्या लाईन्स जास्त दिसतील एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या, मात्र आतमध्ये काय दिसेल सर, कमी दिसेल. आतमध्ये याच्या एखादीच लाईन पास करेल. याचा अर्थ असा होतो बेटा की बाहेर मॅग्नेटिक फील्ड जास्त आहे आणि आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड काय कमी आहे. हे मी तुम्हाला मागेच सांगितलंय बरोबर आहे. ओके सर, याला डिटेलमध्ये जेवढे पॉईंट्स लागतात आपल्याला परीक्षेला ते सगळे दिलेले बघा इथे. नो परमनंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, मी तुम्हाला सांगितलं हे का बरं असतं सर, हे पेअर्ड इलेक्ट्रॉनमुळे असतं.
पेड इलेक्ट्रॉनमुळे ते कॅन्सल करून टाकतात मॅग्नेटिक मोमेंट. ठीक आहे. वेन प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड, आता मॅग्नेटिक फील्ड आले, आता शिक्षक आले, इंड्युस्ड मोमेंट अपोजेस द अप्लाइड फील्ड. लेन्झेस लॉ. मी माझ्यात का बदल करू सर? तुम्ही तुमच्यात बदल करा. तुम्ही कशाला अभ्यास करायला होतायत? म्हणजे हा अपोज करतो लेन्झेस लॉ नुसार. हेन्स वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेट. वीकली रिपेल करतो. टेंडन्सी टू मूव्ह फ्रॉम स्ट्रॉंगर टू वीकर पार्ट ऑफ द फील्ड. हे मी तुम्हाला सांगितलं बघा. स्ट्रॉंगर पासून मूव्ह फ्रॉम स्ट्रॉंगर टू वीकर पार्ट ऑफ एक्सटर्नल फील्ड. आता बघा, मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी काय असतं? लेस दॅन 1 असते. जर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी कमी असेल बेटा, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी कमी असेल तर परमिएबिलिटी पण एअरपेक्षा कमी पाहिजे. परमिएबिलिटी पण एअरपेक्षा कमी पाहिजे, कारण एअरला जास्त मॅग्नेटिक फील्ड आहे आणि आतमध्ये कमी मॅग्नेटिक फील्ड आहे. त्याच पद्धतीने जी रिलेटिव्ह परमिएबिलिटी आहे, रिलेटिव्ह परमिएबिलिटी इज ऑल्सो लेस दॅन 1, कारण रिलेटिव्ह परमिएबिलिटी काय असते? रिलेटिव्ह परमिएबिलिटी इज इक्वल टू 1 प्लस झीटा. ठीक आहे. त्याच्यानंतर इट इज युनिव्हर्सल प्रॉपर्टी. हा महत्वाचा मुद्दा आहे की डायमॅग्नेटिझम आहे ना सगळ्यांमध्येच असतं. शिक्षकांना विरोध करायची, जे कोणी आपल्याला सुधारत लावत असेल ना, त्यांना विरोध करायची जी कॅपॅसिटी, ती जी गुण असतात ना, ते सगळ्यांमध्ये असतात. पण काही विद्यार्थी हुशार असतात कारण त्यांच्यामध्ये फेरोमॅग्नेटिझम वाली प्रॉपर्टीज असते. कोणामध्ये त्याच्यापेक्षा थोडे कमी हुशार, कोणामध्ये पॅरामॅग्नेटिझम वाली प्रॉपर्टीज असते. ते टीचर्स जास्त ऐकतात. पण याचा अर्थ असा नाही की मनामध्ये ते बसलेलं नाहीये की आपल्यात इम्प्रूव्हमेंट झाली तर आपण विरोध करावा. सो इट इज अ युनिव्हर्सल प्रॉपर्टी, सगळ्या मटेरियलमध्ये आहे. हे एक्झाम्पल आहेत की कोण कोण आपल्याकडे डायमॅग्नेटिक आहे. तर कोण कोण आहे सर? बिस्मथ, कॉपर, गोल्ड, सिल्वर, वॉटर. तुम्ही तर वॉटर लक्षात ठेवा, कारण हे वॉटर विचारतात. वॉटर काय करेल? वॉटर मॅग्नेटला रिपेल करतं बेटा, कारण इट इज अ डायमॅग्नेटिक. ओके सर, डायमॅग्नेटिक. अजून एक गोष्ट, डायमॅग्नेटिक मध्ये जर तुम्ही टेम्परेचर बघितलं, एक गोष्ट अजून विचारतात की सर टेम्परेचरमध्ये आणि तुम्ही एक गोष्ट सांगा, टेम्परेचरमध्ये आणि मॅग्नेटिक मोमेंटमध्ये किंवा फॉर एक्झाम्पल इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन मध्ये काय रिलेशन असतं? तर हे इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन आहे आणि इकडे माझ्याकडे टेम्परेचर आहे. ठीक आहे. मी टेम्परेचर किती चेंज केलं बेटा तरी हे असं दिसेल. हे असं का दिसलं? असं यामुळे दिसलं कारण इथे बेटा आय काय असतो? आय लेस दॅन 0 असतो, कारण जो झीटा आहे तो पण लेस दॅन 0 आहे. टेम्परेचरचा आणि इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशनचा इथे काही संबंध नाही. ओके सर, ते कॉन्स्टंटच राहील. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स काय सर? पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स कडे काय असतं बेटा? याच्याकडे काय आहे ना, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतो. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. अनपेअर्ड म्हणजे आता 1 इलेक्ट्रॉन असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल वगैरे वगैरे. ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. अनपेअर्ड इलेक्ट्रॉनचा काय फायदा होतो? अनपेअर्ड इलेक्ट्रॉनचा असा फायदा होतो की आता कुठला पण एक इलेक्ट्रॉन आहे सर, आता सपोज हा इलेक्ट्रॉन असा चाललाय, तर हा इलेक्ट्रॉन अनपेअर्डच दाखवते फक्त मी. ते पेअर्ड वाल्यांनी तर कॅन्सल केलं असेल. जर 5 इलेक्ट्रॉन आहे तर 4 वाले तर कॅन्सल करून टाकतील, पण जो एक आहे तर त्या 1 इलेक्ट्रॉनमुळे जर तुम्ही बघायला गेलं तर 1 इलेक्ट्रॉनमुळे असा करंट येईल बेटा. असा करंट आला की हा एक मॅग्नेट बनून जाईल. हा काय बनेल सर? मॅग्नेट बनेल. इथे साऊथ पोल येईल आणि इथे नॉर्थ पोल येईल. याचा अर्थ बेटा की जर एक्सटर्नल मॅग्नेट, हे महत्वाचा मुद्दा आहे, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड 0 नसेल किंवा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड सुरुवातीला आपण जर 0 केली तर जो एम आहे, एम म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ॲटम तो 0 असतो की नॉन 0? सर तो नॉन 0 असतो. मात्र जो क्रिस्टलचा मॅग्नेटिक मोमेंट आहे, क्रिस्टलचा मॅग्नेटिक मोमेंट आजही 0 आहे. कारण यालाच आपण काय म्हणतो? यालाच आपण नेट मॅग्नेटिक मोमेंट म्हणतो. कारण एका क्रिस्टलमध्ये असे हजार काय लाखो करोडो ॲटम्स असतील बेटा, बरोबर आहे का? एम क्रिस्टल किती आहे सर? 0 आहे. आणि हे कशामुळे असतं? तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, रॅन्डम ओरिएंटेशनमुळे. पॅरामॅग्नेटिक जे आहेत ना ते टीचरचं ऐकतात, पण टीचर नसल्यावर कोणाचं ऐकत नाही. ते अलग लक्षात, हे रॅन्डम ओरिएंटेशनमुळे. मग जसं मी मगाशी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, आता ते परत एक्सप्लेन करायची गरज नाही. काय सर? की जशी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आली तर काय होतं तुम्हाला माहिती आहे. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आली, जसं मी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावली बेटा इथे. ठीक आहे. तर हे सबस्टन्स काय करतात सर? तर हे सबस्टन्स त्यांचा जो डायपोल आहे बेटा तो असा अलाइन करतात, है ना. हा, काही विद्यार्थी असतील असे, पण बाकी मोरलेस असे असतात. आणि जर तुम्ही नीट बघायला गेलं तर यांच्यात मी मगाशी जसं सांगितलं तसं काय होतं सर? अट्रॅक्शन होतं का रिपल्शन होतं? तर यांच्यामध्ये होतं बेटा अट्रॅक्शन. म्हणजे हा नॉर्थ आणि साऊथ जर मी पकडला तर इकडे काय यायला पाहिजे सर? यांचा साऊथ नॉर्थ यायला पाहिजे. मग यांच्यावर जो फोर्स लागतो ना तो असा लागतो, या डायरेक्शनला लागतो. म्हणून हे कसे मूव्ह करतात? तर हे वीकर टू स्ट्रॉंगर, कारण इथे मॅग्नेटिक फील्ड जास्त आहे. हे जर मॅग्नेट असेल तर इथे मॅग्नेटिक फील्ड जास्त आहे, बरोबर आहे ना. इथे मॅग्नेटिक फील्ड काय सर? कमी आहे. सो
moves from weaker to stronger field. अजून जर मला कोणी विचारलं की तुम्ही ग्राफ सांगा, ग्राफ म्हणजे मला असं म्हणायचंय की थोडंसं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बद्दल थोडं आपण ज्ञान घेऊन टाकू, की जर ह्या बाहेरच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असतील बेटा, है ना, या बाहेरच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, सपोज हे अशा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहे, या बाहेरच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अशा आहे एक्सटर्नल, तर कारण इंटरनल मॅग्नेटिक फील्ड काय असते, तर इंटरनल मॅग्नेटिक फील्ड जास्त असते पॅरामॅग्नेटिक मध्ये, कारण ते अट्रॅक्ट करतात. तुम्हाला माहिती आहे याचा झीटा जो आहे, झीटा ग्रेटर दॅन 0 असतो बेटा, है ना. ओके सर. मग अशा वेळेस काय होतं ना, की इथे जर तुम्हाला नंबर ऑफ लाईन्स जे असतील, फील्ड लाईन्स, ते जास्त दिसतील. आतमध्ये ज्या नंबर ऑफ फील्ड लाईन्सचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ना सर, ते जास्त असेल ॲज कम्पेअर टू बाहेर. ओके, हे बाहेर बेटा हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि इथे आतमध्ये काय दाखवताय सर तुम्ही, हे नेट मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि तुला माहिती आहे की पॅरामॅग्नेटिकच्या केसमध्ये नेट मॅग्नेटिक फील्ड ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डपेक्षा काय असते सर, जास्त असते. याचा झीटा जो आहे तो ग्रेटर दॅन 0 असतो. त्याच्यानंतर याचा जो म्यू रिलेटिव्ह परमेबिलिटी आहे, रिलेटिव्ह परमेबिलिटी शुड बी ग्रेटर दॅन 1, बरोबर आहे, कारण आतमध्ये मॅग्नेटायझेशन होतं, चांगली गोष्ट आहे. झीटा ग्रेटर दॅन 0, तर 1 + झीटा असतो म्यू आर. त्याच पद्धतीने बेटा जो म्यू आहे, ठीक आहे, त्याचा जो परमिएबिलिटी आहे, तर परमिएबिलिटी ही एअरपेक्षा कमी पाहिजे का जास्त पाहिजे सर, जास्त पाहिजे. बेसिक मुद्दे, याच्यात काही चर्चा करण्यासारखं जास्त नाही आता तुम्हाला, कारण कहाणी चांगली समजली असेल. आता इथे बघा, सगळं आपण जे आता डिस्कस केलं ते सगळे कंटेन अनपेड इलेक्ट्रॉन. हा अनपेड इलेक्ट्रॉन आहे, इच हॅव्हिंग परमनंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. बरं का, परमनंट मोमेंट आहे ही कोणाची सर, ही ॲटमची आहे बेटा, ॲटमची. इन अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल फील्ड, रॅन्डम ओरिएंटेशन मुळे नेट जे आहे ना, हे म्हणजे क्रिस्टल, एका क्रिस्टलमध्ये भरपूर ॲटम असतात. आणि जेव्हा मग फील्ड येते तेव्हा काय होतं सर, डायपोल अलाइन करतात आणि मग वीक अट्रॅक्शन होतं, आणि त्याची टेंडन्सी काय ते सगळी चर्चा केली. आणि हे तुम्हाला माहिती पाहिजे की हे जे ससेप्टिबिलिटी आहे, हा नवीन मुद्दा आहे बेटा, तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. टेम्परेचर वाढवल्यानंतर ससेप्टिबिलिटी कमी होते, याचा अर्थ इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन पण कमी होईल, याचा अर्थ कमी मॅग्नेटाइज होईल टेम्परेचर वाढवल्यावर. बघा, टेम्परेचर वाढलं ना तर काय होतं माहिती का, टेम्परेचर वाढल्यानंतर रॅन्डम मोशन वाढतं बेटा. रॅन्डम मोशन काय झालं सर, वाढलं. रॅन्डम मोशन जर वाढलं ना, तर याची जी अलाइनमेंट आहे, अलाइनमेंट ती बिघडते, अलाइनमेंट आहे ना ती कमी होते. मग अलाइनमेंट जर कमी झाली सर, तर काय होतं, तर बेटा जो आय आहे, आय तो कमी होतो, म्हणजे इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन कमी होते. बरं का, टेम्परेचर वाढवलं म्हणजे काय ना, बाहेरून कुठलं तरी डिस्ट्रॅक्शन आलं. आता जास्त रॅन्डम मोशन जर असेल, क्लासमध्ये जर जास्त बडबड चालू असली, जास्त रॅन्डम मोशन झालं, बाहेरून डिस्ट्रॅक्शन आलं, तर डिसिप्लिन मेंटेन करणं अवघड होतं, है ना. तर हे तुम्ही लक्षात ठेवा की टेम्परेचर वाढवल्यानंतर काय कमी होतं सर, अलाइनमेंट, म्हणजे रॅन्डम मोशन वाढतं, अलाइनमेंट कमी होतं, म्हणजे इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन किंवा मॅग्नेट खराब होऊन जातं, किंवा ठीक आहे ना. तर हे जे आहे हा क्युरी लॉ आहे, मी तुम्हाला सांगेल. इथे कोण आहे बघा, इथे ॲल्युमिनियम, सोडियम, आणि तुम्ही इथं ऑक्सिजन घेऊन ठेवा. ऑक्सिजन, डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो, ऑक्सिजन काय सर, ऑक्सिजन इज अ पॅरामॅग्नेटिक, ऑक्सिजन इज अ पॅरामॅग्नेटिक, बट वॉटर इज अ डायमॅग्नेटिक, बरोबर आहे. ओके सर. आणि इथे अट्रॅक्शन तर आहे, पण वीकर अट्रॅक्शन आहे. क्युरीज लॉ काय सर, क्युरीज लॉ तेच मगाशी जे सांगितलं ते, की फॉर अ पॅरामॅग्नेटिक मटेरियल, कोणासाठी सर हा, फक्त पॅरामॅग्नेटिक मटेरियलसाठी, कारण डायमॅग्नेटिकचा टेम्परेचरनुसार इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन नाही बदलत. फॉर अ पॅरामॅग्नेटिक मटेरियल द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. याचा अर्थ काय, याचा अर्थ सांगतो तुम्हाला. तुम्हाला हे माहिती आहे की इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, असं सांगतात क्युरी. ठीक आहे. आता आयला मी काय लिहू शकतो बेटा, आयला लिहू शकता सर तुम्ही झीटा इंटू एच. झीटा इंटू एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला पण आपण लिहू शकतो, काय लिहू शकता सर तुम्ही, μ0 इंटू एच डिवायडेड बाय टी. जर मी एच कॅन्सल केला ना, तर मला महत्वाचं रिलेशन येतं, झीटा, हा जो झीटा आहे सर, झीटा इज इक्वल टू सी μ0 बाय टी. हा जो सी आहे ना बेटा, याला आपण म्हणतो क्युरीज कॉन्स्टंट, क्युरीज कॉन्स्टंट. ठीक आहे. याचा ग्राफ पण विचारतात, तुम्हाला कळालंच असेल आतापर्यंत. ग्राफ काय आला पाहिजे सर, ग्राफ आला पाहिजे रेक्टँग्युलर हायपरबोला. वाय ऍक्सिस वर कोण असेल, तर वाय ऍक्सिस वर असेल आपल्याकडे ससेप्टिबिलिटी, आणि एक्स ऍक्सिस वर कोण असेल सर, ॲब्सोल्यूट टेम्परेचर.
याचा ग्राफ असा काहीतरी येतो. ओके, असा काहीतरी येतो. म्हणजे जसं जसं टेम्परेचर वाढवाल तसं तसं ससेप्टिबिलिटी कमी होईल. ससेप्टिबिलिटी कमी झाली तर इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन कमी होईल. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन जर कमी झालं तर नेट मॅग्नेटिक फील्ड जी आतमध्ये आहे ना सर ती कमी होईल. फेरोमॅग्नेटिक मटेरियल सगळ्यात चांगले विद्यार्थी है ना. फेरोमॅग्नेटिक मटेरियल काय सर सांगतो काय. फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर हे व्हेरी काय म्हणतात त्याला ना, हे स्ट्रॉंगेस्ट मॅग्नेट असतात बेटा. स्ट्रॉंगेस्ट मॅग्नेट्स. ठीक आहे, का बरं स्ट्रॉंग असतात त्याचं कारण सांगतो. सगळ्यात आधी ना इथे डोमेनची एक तुम्हाला गोष्ट, इथे नवीन एक टर्म आपण इंट्रोड्यूस करू, त्याला आपण म्हणू डोमेन. काय असतं सर डोमेन. डोमेन म्हणजे ना ग्रुप्स असतात बेटा हे है ना. याला मी म्हणतो बेटा ग्रुपिंग ऑफ डायपोल इन पर्टिक्युलर डायरेक्शन. ग्रुपिंग ऑफ डायपोल इन क्रिस्टल. ठीक है, ग्रुपिंग ऑफ डायपोल इन अ क्रिस्टल विथ सिमिलर डायपोल मोमेंट किंवा सिमिलर डायपोल डायरेक्शन, किंवा आपण डायरेक्ट सिमिलर डायरेक्शन लिहिलं तरी काही हरकत नाही. काय म्हणायचंय मला सांगतो. आतापर्यंत तुम्ही बघितलं की आतापर्यंत सर डायमॅग्नेटिक मध्ये तर डायपोल मोमेंटचा संबंध नव्हता. पॅरामॅग्नेटिक मध्ये इंडिव्हिज्युअल ॲटमची डायपोल मोमेंट होती पण क्रिस्टलची नव्हती सर, रॅन्डमली ओरिएंटेड असल्यामुळे. पण इथे काय ना, इथे थोडंसं वेगळं कारण आहे बेटा. इथे काय असतं ना, इथे जर हा मी क्रिस्टल घेतला तर या क्रिस्टलमध्ये ना माझ्याकडे असे वेगवेगळे एरिया आहे. जसं बघ हा एक एरिया आहे, हा एक व्हॉल्यूम आहे. ठीक आहे, दुसरा मी कुठला पण व्हॉल्यूम घेतो. दुसरा सपोज मी घेतला हा व्हॉल्यूम आहे. ठीक आहे, तिसरा व्हॉल्यूम मी हा घेतला सपोज बेटा हा व्हॉल्यूम आहे. ठीक आहे सर, हा व्हॉल्यूम आहे. असे वेगवेगळे व्हॉल्यूम असतात आणि त्या व्हॉल्यूमच्या आतमध्ये, त्या रिजन्सच्या आतमध्ये काय असतं सर, तर त्या रिजन्सच्या आतमध्ये स्ट्रॉंग अलाइंड डायपोल्स असतात. बघ असे डायपोल्स आहेत. सपोज या रिजनच्या आतमध्ये हा जो एक डोमेन आहे ना, हिरव्या कलरचा डोमेन आहे ना, तिथे सगळेच्या सगळे डायपोल कसे अलाइंड आहे, असे अलाइंड आहे. आलं का लक्षात. म्हणजे असं तुम्ही समजू शकता की विद्यार्थी आहेत ना, हे जे विद्यार्थी आहेत फेरोमॅग्नेटिक वाले ना, ते टीचर नसताना फालतू बडबड करत नाही तर थोडीशी सेल्फ स्टडी करतात है ना, आणि ती पण ग्रुपमध्ये करतात. काहीतरी पॉझिटिव्ह डिस्कशन चालू असतं. आलं लक्षात. तसं जर इथे बघायला गेला तू, इथे बघायला गेला तर सपोज यांची डायपोल अशी आहे बेटा, हे असे ओरिएंटेड आहे है ना. तसंच जर का कधी तुम्ही इथे इकडे बघायला गेलं तर काय सर हे असे आहे. ठीक आहे, अशी डायरेक्शन यांची. असे तुमचे वेगवेगळे डायरेक्शन्स असतात. जर इकडे बघितलं तर इकडे अशी डायरेक्शन पकडू शकतो. तर या इंडिव्हिज्युअलला काय म्हणतो आपण सर, याला डोमेन म्हणतो. तुम्हाला अर्थ कळाला असेल डोमेनचा अर्थ काय होतो. आता एक गोष्ट काय की मॅग्नेटिक मोमेंट ऑफ जे डोमेन आहे ना बेटा, एका डोमेनचं जे मॅग्नेटिक मोमेंट आहे ना ते नॉट इक्वल टू 0 आहे. तुम्हाला दिसतच असेल की कुठलाही डोमेन घेतला तर कोणी कोणाला कॅन्सल करत नाही. पण जे नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे, नेट मॅग्नेटिक मोमेंट कोणाचं सर, क्रिस्टलचं जे नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे ते किती आहे सर, 0 आहे. क्रिस्टलचं आजही 0 आहे. कारण जरी ते सेल्फ स्टडी करत असले तरी अजून टीचर क्लासमध्ये आले नाही तर बडबड त्यांची चालूच आहे, असं तुम्ही समजू शकता. आणि जसं आपण मॅग्नेटिक फील्ड देतो बेटायला, जसं मॅग्नेटिक फील्ड देतो तर मॅग्नेटिक फील्ड दिल्यानंतर काय होतो, एक चमत्कार होतो बघा. आता एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इथे आली तर हे सगळे डोमेन काय करतात ना, डोमेन आहे ना एक खूप सुंदर काम करतं. हा डोमेन याच्याबरोबर मर्ज होऊन जाईल. जे ग्रुपवाले विद्यार्थी आहे ना ते मर्ज होऊन जातील आणि एक अजून मोठा डोमेन बनवेल. हा मोठा डोमेन आहे. आणि आता यांची डायपोल कशी सर, एकदम सगळे एकदम सुतासारखे सरळ आहे. जे शिक्षक म्हणतील तेवढंच करेल, त्याच्याशिवाय काहीच करणार नाही. आलं लक्षात. तसं हा हे दोन्ही ना बेटा हे मर्ज होतात. हे मर्ज होऊन असे काहीतरी बनतील आणि असे बनले सर की यांचा डायपोल कसा असेल, परत असा असेल. याचा अर्थ काय झालं इथे, इथं बेटा जो डोमेनचा एरिया आहे ना, डोमेनचा जो साईज आहे, डोमेनचा साईज काय झाला सर, वाढला है ना. आणि त्याचबरोबर प्लस मी असं म्हणतो त्याचबरोबर डायरेक्शन ऑफ डायपोल पॅरलल झाले. कोणाच्या पॅरलल झाले सर, पॅरलल टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. आणि हे कॉम्बिनेशन इतकं खतरनाक काम करतं की आता जो आपला नेट मॅग्नेटिक फील्ड असेल, माझ्याकडे जी नेट मॅग्नेटिक फील्ड असेल ना, नेट मॅग्नेटिक फील्ड ती अत्यंत जास्त होऊन जाईल. कोणापेक्षा जास्त होऊन जाईल सर, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड पेक्षा.
हेच हुशार विद्यार्थी असतात बेटा. म्हणजे टीचर जेवढं सांगतात का त्याच्यापेक्षा खूप जास्त ते करून घेतात, कारण सेल्फ स्टडी आणि खूप साऱ्या गोष्टी करून घेतात, म्हणून जेवढं टीचर सांगतात त्याच्यापेक्षा जास्त आहे. आलं लक्षात? त्याचबरोबर अजून एक गोष्ट आहे, काय सर, की यांचा जो ससेप्टिबिलिटी असते बेटा, ससेप्टिबिलिटी म्हणजे जो झीटा असतो तो ग्रेटर दॅन 1 असतोच, म्हणजे ग्रेटर दॅन 0 तर असतोच, पण ग्रेटर दॅन 0 असतो, म्हणजे खूप हाय असतो. तसंच यांची रिलेटिव्ह परमिबिलिटी काय असेल सर, ती पण बेटा खूप जास्त असेल. कशापेक्षा जास्त असेल सर? 1 पेक्षा. तसंच यांचा जो परमिएबिलिटी असेल ती पण जास्त असेल, परमिएबिलिटी इन एअर पेक्षा. आलं का लक्षात? सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी होतात. आणि इथे स्ट्रॉंगेस्ट अट्रॅक्शन होतो. मी असं म्हणतो बेटा, व्हेरी स्ट्रॉंग अट्रॅक्शन, व्हेरी स्ट्रॉंग अट्रॅक्शन. बाकी सगळे मुद्दे तेच राहतील जे पॅरामॅग्नेटिकला आहे, काही विशेष नाहीये, पॅरामॅग्नेटिक सारखंच आहे. ठीक आहे, अजून डिटेलवाला सांगेल मी तुम्हाला. आणि इथे पण जर तुम्ही बघत असाल तर याच्यावर फोर्स कसा लागतो सर, याच्यावर जो फोर्स लागतो ना तो या दिशेला लागतो फोर्स. ठीक आहे, कारण इकडे असं मॅग्नेट आहे बेटा, हे नॉर्थ साऊथ आहे ना, तर याच्यावर असा फोर्स लागेल, कारण इथे काय येणार आहे सर, इथे येईल बेटा, इथे साऊथ आणि हे नॉर्थ. आलं लक्षात? आलं सर. या सगळ्या गोष्टी बघा फेरोमॅग्नेटिकचा एकदम डिटेलमध्ये. हॅव स्ट्रॉंगली इंटरॅक्टिंग ॲटॉमिक डायपोल्स अलाइन पॅरल टू इच अदर. त्याच्या आतमध्ये, त्या व्हॉल्यूमच्या आतमध्ये, छोट्याशा साईजमध्ये खूप सारे असे स्मॉल रिजन्समध्ये डोमेन्स असतात बेटा, ग्रुप ऑफ डायपोल ज्यांची डायरेक्शन सेम असते. ठीक आहे, इवन विदाउट एक्सटर्नल फील्ड नसल्यावर पण प्रत्येक डोमेन जे आहे ना ते स्मॉल मॅग्नेट सारखे ऍक्ट करते. प्रत्येक डोमेन करते, पूर्ण क्रिस्टल नाही, प्रत्येक डोमेन मॅग्नेट सारखे ऍक्ट करते. वेन मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड, डोमेन्स अलाइन आणि स्ट्रॉंग मॅग्नेटायझेशन होतं. आणि याची टेंडन्सी कशी आहे सर, वीकर पासून तर स्ट्रॉंगरला मूव्ह करायची. जसं पॅरामॅग्नेटिक मध्ये होतं ना तसंच हे कशामुळे सर, अट्रॅक्शनमुळे. हिस्टेरिसिसचा एक वेगळा व्हिडिओ बनवलाय मी. हिस्टेरिसिसचा अर्थ काय, सगळ्यात चांगली प्रॉपर्टी आहे ना याची काय असते फेरोमॅग्नेटिकची, की जर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, म्हणजे जर तुम्ही बाहेरची मॅग्नेटिक फील्ड 0 केली ना तरी पण आतली मॅग्नेटिक फील्ड 0 होत नाही. मी एखाद्या सबस्टन्स, जसं मी आलो आणि मी मॅग्नेटिक फील्ड चालू केली तर आतमध्ये पण मॅग्नेटायझेशन तयार होईल आणि एकदम स्ट्रॉंग मॅग्नेटायझेशन तयार होणार आहे. पण आता जर मी फील्ड बंद केली ना तर आतमधलं जे आहे ना ते बंद होत नाही बेटा, म्हणजे आतमधलं 0 होत नाही फील्ड. आतमध्ये मॅग्नेटची अजूनही फील्ड असते, यालाच आपण हिस्टेरिसिस म्हणतो. ठीक आहे ना. हिस्टेरिसिस लॅग बिटवीन मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटायझेशन है ना, लॅग बिटवीन मॅग्नेटायझेशन अँड डिमॅग्नेटायझेशन. ठीक आहे, हे डिटेलमध्ये मी तिथे डिस्कस केलेलं आहे. हे तुम्ही पॉईंट लिहू शकता की पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक मध्ये तसं नाहीये. पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक मध्ये जर फील्ड गायब तर सगळं गायब, फील्ड गायब तर सगळं गायब. पण इथे मेमरी असते बेटा, हिस्टेरिसिस असतं. ठीक आहे. लार्ज पॉझिटिव्ह, हा झीटा खूप जास्त आहे, म्यू जास्त आहे, म्यू आर जास्त आहे, हे सगळं सांगितलंय. अबाऊ सर्टन टेम्परेचर, क्युरी टेम्परेचर. काय असतं सर क्युरी टेम्परेचर सांगतो. एका पर्टिक्युलर टेम्परेचरच्या वरती, आता तुम्हाला हे माहितीच असेल की टेम्परेचर वाढवल्यानंतर मॅग्नेटायझेशन खराब होतं, बरोबर आहे. पण आता इथे काय होतं ना, जसं टेम्परेचर वाढतं ना बेटा तसा रॅन्डमनेस खूप वाढायला लागतो, आणि रॅन्डमनेस वाढलं ना त्याचे डोमेन्स डिस्टर्ब होतात. बघा, टेम्परेचर जर वाढलं ना, टेम्परेचर वाढलं सर तर काय होतं सर, रॅन्डमनेस वाढतो, रॅन्डमनेस वाढतो. मग डोमेन जे आहे ना बेटा, डोमेन म्हणजे तो इलाका, त्यांचा जो व्हॉल्यूम आहे डिसिप्लिन वाला, डोमेन डिस्टर्ब होतो बेटा. बाहेरून तू जर डिस्ट्रॅक्शन दिलं, चला खेळायला, चला इकडं आला, हा आला, तो आला, ती आली, तर काय होईल, तो ग्रुप आहे ना तो ग्रुप वीक पडून जाईल. एक जरी मेंबर गेला ना तरी तो ग्रुप वीक पडून जाईल बेटा. डोमेन जर डिस्टर्ब झालं ना तर मग काय होतं सर, तर आपलं जे इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन आहे ना तो कमी होऊन जातो. आलं लक्षात. एका टेम्परेचरला जर तुम्ही असं टेम्परेचर वाढवत गेला तर एका टेम्परेचरला फेरोमॅग्नेटिक जी स्पेशालिटी आहे की खूप स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतो, झीटा खूप जास्त असतो, ते सगळं विसरून तो एका गरीबासारखा बिहेव करतो. कुठला गरीब सर, पॅरामॅग्नेटिकला. म्हणजे फेरोमॅग्नेटिक कशात कन्वर्ट होतं सर, पॅरामॅग्नेटिक मध्ये. स्ट्रॉंग मॅग्नेट टू वीक मॅग्नेट बट स्टील अट्रॅक्टिव्ह मॅग्नेट. ओके, याचे एक्झाम्पल, हे महत्वाचे एक्झाम्पल कोण कोण आहे सर, फेनिको, आयरन, निकल, कोबाल्ट, हे सगळे कुठले आहे सर, कोण आहे, फेरोमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक कोण होता आपल्याला जो लक्षात ठेवायला सांगितला, वॉटर होता. पॅरामॅग्नेटिक कोण आहे सर, ऑक्सिजन आहे. ओके सर. हे बघा, एक अजून लॉ आहे क्युरी वेस लॉ. क्युरी वेस अजून एक यांच्याबरोबर सायंटिस्ट ऍड झाले. तो क्युरी लॉ कोणासाठी होता, पॅरामॅग्नेटिक साठी. हा कोणासाठी आहे सर, हा क्युरी वेस लॉ जो आहे बेटा, इट इज इम्प्रूव्ड व्हर्जन ऑफ क्युरी लॉ दॅट एक्सप्लेन्स मॅग्नेटिक बिहेवियर ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल. हा फेरोमॅग्नेटिक मटेरियल साठी इम्पॉर्टंट, तो होता पॅरासाठी. अबाऊ क्युरी टेम्परेचर. ओके, हा फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता. एक्स हा झीटा इज इक्वल टू सी अपॉन टी मायनस टी सी.
तिकडे काय होतं, सी अपॉन टी होता ना, इथं सी अपॉन टी मायनस टी सी आहे. याचा ग्राफ कसा येतो, याचा ग्राफ सांगून देतो मी तुम्हाला. एक्स ऍक्सिसवर ससेप्टिबिलिटी आणि वाय एक्स ऍक्सिसवर आपण टेम्परेचर ठेवू आणि वाय ऍक्सिसवर ससेप्टिबिलिटी ठेवू, है ना, झीटा ठेवू आपण. तर याचा ग्राफ कसा येतो बघा. तर सुरुवातीला टेम्परेचर वाढवलं ना तुम्ही, सुरुवातीला टेम्परेचर वाढवलं तर थोडंफार डोमेन डिस्टर्ब होतात, पण अजून पण तो कसा आहे ना सर, तो अजून पण फेरोमॅग्नेटिक आहे. पण एका पर्टिक्युलर टेम्परेचरला बघा, हे क्युरी टेम्परेचर आहे टीसी, तर तो आधीसारखा बिहेव करतो, आधीसारखा बिहेव करतो. आलं लक्षात, आधीसारखा म्हणजे पॅरामॅग्नेटिक सारखा बिहेव करतो. म्हणजे आता तो इथे फेरोमॅग्नेटिक आहे, इथे कोण आहे सर, हा फेरोचा रिजन आहे बेटा, हा फेरोमॅग्नेटिक आहे तो आज पण. आणि इथे कोण आहे सर, हा पॅरामॅग्नेटिक आहे. आलं लक्षात बघा, टी लेस दॅन टी सी हा फेरो आहे आणि टी ग्रेटर दॅन टी सी, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू टी सी जे काही आहे याला आपण म्हणू शकतो पॅरा. हे लक्षात ठेवायचं. ओके, आता प्रश्न करू सर, भरपूर थेरी झाली. चला, हे सगळं डिफरन्सेस आहे, हे तुम्ही वाचून घ्याल, हे आपण डिटेल डिस्कस केले, तुमच्या नोट्समध्ये राहू द्या. हे क्युरी टेम्परेचर, चला आता एकदम पटपट सुटतात बघा प्रश्न. क्युरी टेम्परेचर इज द टेम्परेचर अबाव विच फेरोमॅग्नेटिक बिकम्स पॅरामॅग्नेटिक. आत्ताच एक्सप्लेन केलं, AIPMT 2008. पुढे चल, निकल शोज फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी फ्रॉम इन अ रूम टेम्परेचर. निकल म्हणजे तो फेरोमॅग्नेटिक वाला आहे. टेम्परेचर वाढवल्यानंतर बियॉन्ड क्युरी टेम्परेचर, क्युरीच्या पुढे टेम्परेचर केलं तर काय होतं ते डायमॅग्नेटिक, अँटी फेरोमॅग्नेटिक असं काय नसतं बेटा, पॅरामॅग्नेटिक. चला, विच ऑफ द फॉलोइंग, एकदम जर तुला थेरी कळाली ना, फील आला ना तुला, तर बाकी सगळे होऊन जाईल तुला. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल. डायमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे एकदम काय म्हणतात, मूर्ख विद्यार्थी. मूर्ख विद्यार्थ्यांसाठी सर म्यू आर इज लेस दॅन 0 है ना, म्यू आर इज लेस दॅन 1 आणि हा झीटा जो आहे तो लेस दॅन 0 आहे. आलं लक्षात सर. ओके सर. इन अ फेरोमॅग्नेटिक मटेरियल बिलो द क्युरी टेम्परेचर, हा चांगला प्रश्न आहे. क्युरी टेम्परेचरच्या खाली काय होतं फेरोमॅग्नेटिक मध्ये, एक एक वाचा तुम्ही. मॅक्रोस्कोपिक रिजन, डोमेन काय म्हणतात ते, डोमेन. मॅक्रोस्कोपिक रिजन विथ झिरो मॅग्नेटायझेशन, रिजन विथ झिरो मॅग्नेटायझेशन. बिलकुल नाही, झिरो नसतं रे. डोमेनचं मॅग्नेटायझेशन झिरो नसतं, डोमेनचं मॅग्नेटायझेशन झिरो नसतं, क्रिस्टलचं झिरो असतं. अ मॅक्रोस्कोपिक रिजन, मॅक्रोस्कोपिक रिजन म्हणजे एक मोठा रिजन जिथे कॉन्झिक्युटिव्ह मॅग्नेटिक डायपोल्स ओरिएंटेड ऑन अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन वगैरे बिलकुल नसतं, सेम डायरेक्शन असतं बेटा, सेम डायरेक्शन, सेम डायरेक्शन असतं. मी तुम्हाला सांगितलं ना, डोमेनच्या आतमध्ये काय होतं ते विचारतात बरं का ते. डोमेनच्या आतमध्ये, डोमेन काय आहे ते म्हणतायत ते, क्रिस्टल नाही. क्रिस्टलमध्ये बरोबर आहे की रॅन्डमली ओरिएंटेड असतात, पण डोमेनच्या आतमध्ये सेम डायरेक्शन असतं. जसं असा आपण डोमेन काढला, हा जो डोमेन आहे, सपोज एखाद्या क्रिस्टलमध्ये जर मी असा वाला डोमेन काढला तर या सगळ्यांची डायरेक्शन काय असेल सर, सेम असेल. पुढे काय म्हणतात ते, अ मॅक्रोस्कोपिक रिजन विथ रॅन्डमली ओरिएंटेड मॅग्नेटिक डायपोल. नाही, त्याच्यामध्ये रॅन्डमली ओरिएंटेड नसतात. रॅन्डमली ओरिएंटेड, रॅन्डमली ओरिएंटेड काय असतं, रॅन्डमली ओरिएंटेड डोमेन्स असतात, डोमेन्स. म्हणजे बघा, हा एक डोमेन असा आहे ना, दुसरा डोमेन असा राहील. तर हे डोमेन जे आहे ना ते रॅन्डमली ओरिएंटेड, पण डोमेनच्या आतमधले जे डायपोल आहे ते डोमेन बद्दल चर्चा करतात. डोमेनच्या आतमधले जे डायपोल आहेत ना ते रॅन्डमली ओरिएंटेड नाही आहे, ठीक आहे ना. मॅक्रोस्कोपिक रॅन्डमली ओरिएंटेड मॅग्नेटिक डायपोल नाही, मॅक्रोस्कोपिक रिजन विथ सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन. हे बरोबर आहे. सॅच्युरेशन म्हणजे काय की खूप जास्त मॅग्नेटायझेशन आधीच झालेलं असतं, ठीक आहे ना. व्हेरी हाय मॅग्नेटायझेशन, व्हेरी हाय मॅग्नेटायझेशन आधीच अभ्यास करून ठेवतात ते. आलं लक्षात. ओके सर. पुढे जाताना बघा, पुढे जाताना आउट ऑफ डायाबॅरा आणि फेरोमॅग्नेटिक युनिव्हर्सल प्रॉपर्टी. युनिव्हर्सल प्रॉपर्टी काय, डायमॅग्नेटिझम. अभ्यास करायची कोणाचीच इच्छा होत नाही, शिक्षकांची ऐकायची कोणाचीच इच्छा होत नाही, ठीक आहे ना सर. ओके सर. सिलेक्ट इनकरेक्ट स्टेटमेंट. इन अ डायमॅग्नेटिक सबस्टन्स नेट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ईच ॲटम आणि मॉलिक्युल इज 0. खरंय का हे, खरंय. डायमॅग्नेटिक मध्ये पेअर्ड असतात बेटा, पेअर्ड असल्यामुळे ते कॅन्सल करतात. इनकरेक्ट विचारले, इनकरेक्ट विचारले. सेकंड, इन अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स द नेट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ईच ॲटम इज नॉन झिरो. एकदम बरोबर. प्रत्येक ॲटमची 0 नसते, पण सगळे मिळून 0 असते, कारण रॅन्डमली ओरिएंटेड असतात. इन अ फेरोमॅग्नेटिक मटेरियल नेट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ईच डोमेन इज 0. बिलकुल नाही, हे इनकरेक्ट आहे. प्रत्येक डोमेनची नाही, सगळ्या डोमेनची मिळून. अलग लक्षात. इन अ फेरोमॅग्नेटिक मटेरियल नेट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ईच डोमेन इज नॉन झिरो. हा, हे बरोबर आहे. इनकरेक्ट विचारले. हे बघा बरं, हे काय म्हणते. देर आर 4 लाईट वेट रॉड सॅम्पल सस्पेंडेड बार मॅग्नेट इज स्लोली ब्रॉट. ठीक आहे. आता बघा, फीबली म्हणजे वीकली. फीबलीचा अर्थ काय होतो सर, वीकली. वीकली. ए ला रिपेल झाले, बी ला अट्रॅक्ट झाले, वीकली अट्रॅक्ट, सी ला स्ट्रॉंगली अट्रॅक्ट झाले
आणि डी रिमेन्स अनएफेक्टेड. अनएफेक्टेड म्हणजे तो मॅग्नेटिकच नसेल डी. तर सी इज अ डायमॅग्नेटिक. सी इज अ डायमॅग्नेटिक. नाही नाही नाही, बघा हा कोण असेल बेटा, हा असेल फेरो. हा फेरो असेल. हा कोण असेल सर, हा पॅरा असेल. आणि हा कोण असेल बेटा, हा कोण असेल, फिबली रिपेल्ड म्हणजे हा डाय असेल. ठीक आहे. आणि डी रिमेन्स म्हणजे हा नॉन मॅग्नेटिक असेल, सरळ नॉन मॅग्नेटिक असेल. आता बघून घ्या तुम्ही काय काय ऑप्शन आहे, त्यानुसार आन्सर मार्क करा. डी इज ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल. डी नाही नाही नाही. ए इज ऑफ नॉन मॅग्नेटिक मटेरियल नाही. बी इज ऑफ पॅरामॅग्नेटिक मटेरियल. हा हे बरोबर आहे डी. चला न्यूमेरिकल आलं बघा, एकदम सोपं न्यूमेरिकल आहे. काय न्यूमेरिकल आहे सर, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स इज इतकं आणि व्हॉट विल बी व्हॅल्यू ऑफ. तर मग तुला माहिती आहे ना बेटा, झीटा जो आहे, झीटा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असतो, बरोबर आहे का. मी लिहू शकतो झीटा 1 अपॉन झीटा 2 इज इक्वल टू काय येईल सर, T2 अपॉन T1. ठीक आहे. मग पहिला वाला किती दिली तुम्हाला, 0.06. 0.0, अच्छा अजून एक 0 आहे, 0.06. ठीक आहे, 006 आणि हे विचारलंय तुम्हाला. आता दुसरं टेम्परेचर किती बघा, -173. त्याला केल्विन मध्ये कर. केल्विन मध्ये किती येईल ते 100 येईल. डिवायडेड बाय केल्विन मध्ये असतं बरं का, ऍब्सोल्यूट टेम्परेचर असतं. इथं 73 म्हणजे इथे किती येईल सर, 200 येईल. तर इथून कॅल्क्युलेशन करून घ्या. कॅल्क्युलेशन केल्यावर येऊन जाईल, काय होऊन जाईल सर, काय यायला पाहिजे, तुम्ही टेम्परेचर काय केलं, टेम्परेचर कमी केलंय ना. हा ठीक आहे, म्हणजे हे इंटू 2 म्हणजे हे यायला पाहिजे बेटा 0. आता थांबा, गडबड नको. 0.06 इंटू 2 जर आपण केलं तर किती येतं ते, 0.012 नाही येणार, 0.012 येईल. अरे कसं येड्यात काढतात राव, 0.012 असं यायला पाहिजे. बरोबर आहे का सर, येस सर एकदम बरोबर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. A paramagnetic liquid is taken in a U tube arranged so that one of the limb is kept in a pole pieces. The magnetic liquid travel in the limb. काय म्हणतात बघा, सगळं स्वतः सॉल्व्ह करून घ्या बरं का, मगच सोल्युशन बघा. युट्यूब एक युट्यूब, जे तुम्ही युट्यूब बघता ते नाही, हे दुसरं युट्यूब आहे. ठीक आहे. या युट्यूब मध्ये काय सर, तर या युट्यूब मध्ये बेटा लिक्विड आहे, असं इकडे कुठेतरी लिक्विड आहे. आणि इकडे नॉर्थ पोल लावला मी, आणि इकडे काय सर, इकडे साऊथ पोल आहे, म्हणजे इकडे असं मॅग्नेट आहे. इकडे दुसरा साऊथ असेल, इकडे नॉर्थ असेल, काही घेणं देणं नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेव की माझ्याकडे जर हे इकडे लिक्विडची लेवल आहे, तर इथे बेटा जर डाया असेल, डाया काय करतं सर, रिपेल करतं. रिपेल म्हणजे डायाला जर आहे ना, डाया असेल तर रिपेल करतं म्हणजे हे खाली जाईल, याच्यापासून दूर जाईल बरं का. डाया असेल तर लेवल काय होणार आहे सर, लेवल कमी होणार आहे. इथे मी लेवल लिहितो, लेवल. आलं का लक्षात सर. पॅरा असेल तर लेवल वाढेल म्हणजे हे वरती जाईल बघा, असं थोडंसं वरती जाईल. आणि जर फेरो असेल ना, फेरो असेल तर लेवल खूप जास्त वाढेल. का बरं सर, कारण फेरो खूप जास्त अट्रॅक्ट करतं बेटा, है ना, खूप जास्त अट्रॅक्ट करतं मॅग्नेटला. तर मग काय सांगितलंय त्यांनी, कुठलं पॅरामॅग्नेटिक आहे, तर पॅरामॅग्नेटिक मध्ये काय, राईज अप बरं का, राईज अप. पॅरामॅग्नेटिक मध्ये काय येणार सर, राईज अप. त्याच्यानंतर व्हेरिएशन ऑफ मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी विथ द टेम्परेचर फॉर डायमॅग्नेटिक सबस्टन्स. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला डायमॅग्नेटिक सबस्टन्सची ससेप्टिबिलिटी कशी असते. तर ससेप्टिबिलिटी जी आहे किंवा इंटेन्सिटी, मगाशी मी तुम्हाला इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशनचा ग्राफ दिला होता, तर आयचा आणि एक्सचा सेमच असेल ना रे, कारण आय इज इक्वल टू एक्सएच असतं बेटा. ठीक आहे. तर ससेप्टिबिलिटी निगेटिव्ह असते, कोणासाठी निगेटिव्ह असते सर, डायमॅग्नेटिकसाठी. आणि ती कॉन्स्टंट असेल विथ टेम्परेचर. कॉन्स्टंट असेल की नाही, हो सर असायला पाहिजे कॉन्स्टंट. ठीक आहे, हे सांगितलं तुम्हाला, सेकंड ऑप्शन यायला पाहिजे. हे बघा, अ फ्रॉग कॅन बी, बेडूक म्हणतात, बेडूक लेविटेटेड म्हणजे उडी मारणे, उडी. ठीक आहे ना, उडी मारणे. जो बेडूक आहे तो उडी मारतोय जेव्हा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केली करंटमुळे वर्टिकल सोलेनॉइडनी. म्हणजे काय म्हणतोय की एखादी सोलेनॉइड आहे ना, इथे सोलेनॉइड आहे, ठीक आहे, आणि ते काहीतरी असा करंट जात असेल, आणि याच्यावर काय बसवला बेटा, याच्यावर फ्रॉग बसवला है ना. आता एवढाच बेडूक काढताय तुम्हाला. तर हा फ्रॉग काय करतो सर, हा वरती जम्प करतो. जम्प कधी करेल, जम्प तेव्हा करेल जेव्हा रिपल्शन होत असेल, बरोबर आहे ना. अरे फ्रॉग दूर जायला लागला ना रे, सोलेनॉइडच्या दूर जायला लागला म्हणजे सोलेनॉइडला रिपेल करतोय, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला रिपेल करतोय है ना. रिपल्शन कशामध्ये होतं बरं, डायमॅग्नेटिकमुळे होतं. रिपल्शन डायमॅग्नेटिकमुळे होतं. आलं का लक्षात. आणि अजून एक गोष्ट सांगतो, बेडकाच्या शरीरात म्हणजे आता माणसाच्या शरीराचं तरी मला माहिती आहे 60-70% पाणी राहतं ना. आणि पाणी म्हणजे काय असतं बेटा, पाणी म्हणजे डायमॅग्नेटिक असतं. म्हणजे लिव्हिंग बिंग्स आहे ना, ते डायमॅग्नेटिकच असतं. आलं का लक्षात. अशा प्रकारे आपण
फेरोमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम, डायमॅग्नेटिझम, क्युरी लॉ डिटेलमध्ये कव्हर केलाय. काही तुझा डाऊट असेल, फीडबॅक असेल, कमेंट असेल, कमेंट सेक्शनमध्ये टाक, मी रिप्लाय करेल. अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.